मकर राशी महाशिवरात्रीपर्यंत या 5 गोष्टी चुकूनही करू नका. ही 100% खरी भविष्यवाणी आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशी महाशिवरात्रीपर्यंत या 5 गोष्टी चुकूनही करू नका, नाहीतर महाप्रलय येईल. ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कधीकधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा केलेली अगदी छोटी कृती ही मोठा परिणाम घडवते. महाशिवरात्री पूर्वाह तसाच काळ आहे, विशेषतः मकर राशीसाठी, कारण या राशीचा स्वामी शनी आणि शिवतत्व यांचा सूक्ष्म संबंध या दिवसात अत्यंत सक्रिय होतो, असे पारंपरिक ज्योतिषपद सांगते. कर्म, पितृ, सत्य, असत्य आणि शिस्त आचरण यांची कसोटी या काळात अधिक तीव्र होते. या दिवसात घरातील वातावरण, तुमचे बोलणे, वागणे, सवयी, स्वच्छता, रात्रीचे आचरण आणि आध्यात्मिकतेशी असलेला तुमचा संबंध या सर्वांचा एकत्रित परिणाम तुमच्या जीवनाच्या प्रवाहावर पडू शकतो. म्हणूनच हा काळ केवळ सणाच्या तयारीत नसून आत्मशुद्धी, संयम आणि सजगतेचा आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी या दिवसात काही गोष्टी अत्यंत जपून करणे आवश्यक आहे, कारण शनी हा कर्मफळ देणारा ग्रह म्हटला जातो आणि महाशिवरात्री पूर्व काळात कर्माचे फळ झपाट्याने अनुभवायचे येथे असे मानले जाते. म्हणून पुढील 5 गोष्टी टाळणे हे तुमच्या मानसिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. ज्यांना वाटतं की ग्रहांची हालचाल ही फक्त आकाशात घडणारी घटना आहे, त्यांनी हे लक्षात ठेवा. महाशिवरात्री पूर्व काळात मकर राशीच्या आयुष्यात कर्मफळ अतिशय वेगाने सक्रिय होत आहेत. या काळात केलेल्या काही चुका वर्षानुवर्ष परिणाम देऊ शकतात. म्हणूनच आधी सांगितलेल्या पहिल्या 3 गोष्टी अधिक खोलवर समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 1. घरातील वडीलधाऱ्यांचा अपमान किंवा दुर्लक्ष करू नका. यामागचं गोड कारण मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी हा कर्म आणि पितृ ऋषी थेट संबंध ग्रह मानला जातो. महाशिवरात्री पूर्व काळात चंद्राची स्थिती आणि शनीची दृष्टी यामुळे पितृ ऊर्जा अतिशय संवेदनशील होते. घरातील वडीलधारी व्यक्ती या फक्त नातेसंबंध नसून तुमच्या पितृकर्माशी जोडलेले दुवे असतात. या काळात जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, त्यांना उलट उत्तर दिली, त्यांच्या गरजांकडे पाठ फिरवली किंवा मन दुखावणारे शब्द वापरले, तर हे केवळ कौटुंबिक चूक नसून पितृदोष सक्रिय करणारे कर्म ठरते. याचे परिणाम असे दिसू शकतात. घरात अचानक वादळ वाढते, कारण नसताना तणाव निर्माण होणे, आर्थिक अडचणी वाढणे, पैशांचे अडकून पडणे, मनात चिडचिड, अस्वस्थता आणि नैराश्य वाढणे, कामात लक्ष न लागणे, निर्णय चुकीचे ठरणे. या काळात वडिलांची सेवा, त्यांच्याशी शांतपणे बोलणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे हे शनीच्या कोपापासून वाचवणारे सर्वात मोठे उपाय ठरतो. 2. खोटे बोलणे आणि फसवणूक करणे टाळा. शनीची सर्वात कठोर परीक्षा. शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे आणि तो फसवणूक, खोटेपणा किंवा बेमानी सहन करत नाही. महाशिवरात्री पूर्व काळात शनीचा प्रभाव मकर राशीवर इतका तीव्र असतो की अगदी लहान खोटेपणाही मोठ्या संकटाला कारणीभूत ठरू शकतो. जर तुम्ही या काळात कोणाशी खोटे बोलताना व्यवहारात फसवणूक केलीत, कोणाचा अविश्वासघात केला किंवा लपवले सत्य, तर त्याचे परिणाम अत्यंत वेगाने दिसू शकतात. नोकरीत अचानक अडथळे, वरिष्ठांचा राग किंवा बदनामी, व्यवसायात नुकसान किंवा व्यवहारात बिघडणे, नातेसंबंधांमध्ये तडा जाणे, विश्वास कमी होणे, मनावर प्रचंड अपराधीपणाची भावना आणि मानसिक अस्थिरता. या काळात सत्य कितीही कठीण असले तरी ते स्वीकारणे आणि बोलणे हेच शनीच्या परीक्षेतून सुरक्षित बाहेर पडण्याचे साधन आहे. 3. रात्री उशिरापर्यंत अनावश्यक भटकंती करू नका. राहू आणि शनीची सावली रात्रीची वेळ ही मकर राशीसाठी संवेदनशील असते, कारण रात्रीच्या वेळी राहू आणि शनीची सूक्ष्म ऊर्जा अधिक सक्रिय होते. यावेळी अनावश्यक बाहेर फिरणे, वादग्रस्त ठिकाणी जाणे, रात्रभर जागरण करणे किंवा चुकीच्या संगतीत राहणे यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करू शकते. याचे परिणाम असे दिसू शकतात: अपघात, दुखापत किंवा अचानक शारीरिक त्रास, चोरी, फसवणूक किंवा अनपेक्षित नुकसान, मनावर भीती, अस्वस्थता आणि नकारात्मक विचारांचा प्रभाव. घरात परतल्यावर अनाकलनीय ताण. या काळात शक्यतो रात्री शांत राहणे, लवकर झोपणे आणि घरात सकारात्मक वातावरण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. महाशिवरात्री पूर्व काळ हा मकर राशीसाठी साधा काळ नाही, हे शनीची परीक्षा आहे, जिथे प्रत्येक कृतीला त्वरित कर्मफळ मिळते. म्हणून या 3 गोष्टींचे पालन अत्यंत काटेकोरपणे करणे तुमच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. 4. काळ्या रंगाचा अतिवापर आणि अस्वच्छता टाळा. शनीच्या ऊर्जेचे सूक्ष्म संतुलन. मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे काळा रंग सामान्यतः तुमच्यासाठी स्थैर्य आणि गंभीरता दर्शवतो, पण महाशिवरात्री पूर्व काळात ग्रहस्थिती अशी बनते की काळ्या रंगाचा अतिरेक तुमच्या भोवती जडपणा करणारी ऊर्जा साठू लागते. विशेषतः कपडे, बेडशीट, पडदे, घरातील अंधारलेले कोपरे, धूळ साचलेली जागा हे सर्व शनीच्या नकारात्मक लहरींना आकर्षित करतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते. या काळात जर घरात पसारा, अस्वच्छता, जुनी तुटकी वस्तू, न वापरण्यात येणाऱ्या गोष्टींसाठी घर असेल, तर ती स्थिर ऊर्जा जीवनातील अडथळ्यांना वाढ होते. परिणाम कसे दिसतात? घरात कारण नसताना जडपणा आणि उदासीनता जाणवणे, कुटुंबात किरकोळ कारणांवरून वाद वाढणे, कामात उत्साह कमी होणे, आळस आणि विलंब वाढणे, पैशांची गळती होणे किंवा खर्च नियंत्रणात न राहणे. म्हणून या काळात घर, विशेषतः पूजास्थान, मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर आणि झोपण्याची जागा स्वच्छ, हवेशीर आणि प्रकाशमान ठेवा. काळ्या रंगाचा वापर कमी करा, त्याऐवजी पांढरा रंग
किंवा पिवळा, फिकट निळा यासारखे शांत रंग वापरा. स्वच्छता ही काळाचा फक्त सवय नसून शनीची दडपणापासून मुक्त होण्याचा उपाय ठरतो. 5. भगवान शंकराची उपासना दुर्लक्षित करू नका. संरक्षणाचे अदृश्य संरक्षण कवच महाराष्ट्र हा शिवतत्व सर्वाधिक सक्रिय असण्याचा काळ मानला जातो. मकर राशीवर शनीचा प्रभाव असताना शिवशक्ती त्या प्रभावाला संतुलित करणारी शक्ती मानली जाते. शिव ही शनीची गुरु मानली जाते. त्यामुळे या काळात नावस्मरणात रुद्राभिषेक, ओम नमः शिवाय अदृश्य संरक्षण कवच करते. या काळात तुम्ही पूर्णपणे दुर्लक्षित केली प्रार्थना टाळी, मंदिर किंवा पूजास्थळाकडे पाठ फिरवली तर मानसिक अस्थिरता, निर्णयामध्ये गोंधळ, अडथळा वाढू शकतात. परिणाम असे दिसू शकतात: मनात सतत चिंता आणि असुरक्षिततेची भावना, कमी अडकणे किंवा वारंवार विघ्न येणे, नातेसंबंधांमध्ये गैरसमज वाढणे. संध्याकाळी 5 मिनिटे शांतपणे बसून ओम नमः शिवाय जप करणे, शक्य असल्यास पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करणे आणि महाशिवरात्रीपर्यंत प्रत्येक सोमवार शिवपूजा करणे हे उपाय शनीच्या तीव्र परिणामांना सौम्य करण्यास मदत करतात. असे मानले जाते, महाशिवरात्री हा फक्त धार्मिक उत्सव नाही, तो आत्मपरीक्षणाचा, शिस्तीचा आणि अंतर्मन शुद्ध करण्याचा कालखंड आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी या काळात संयम, स्वच्छता, वडीलधाऱ्यांना सन्मान आणि शिवभक्ती यांना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले तर अनेक दृश्य अडथळे आपोआप दूर होऊ शकतात. असे मानले जाते, या 5 गोष्टी टाळणे म्हणजे भीतीपोटी जगणे नव्हे तर सजगतेचे जगणे आहे. कारण ग्रहस्थिती ही आपल्याला सावध राहण्याची आठवण करून देते. म्हणून या सूचनांकडे हलक्यात पाहू नका, त्यांना दैनंदिन आचरणात आणा. घरात सकारात्मक वाढवा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी अधिक शांती, अधिक स्थिर आणि अधिक आत्मविश्वास आणि उभे राहा. हेच शनीच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे खरे लक्षण आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.